उमेश भुईसर देखिए हमारे एक स्कोरर हैं और मैं कहूँगा इस टूर्नामेंट के बेहतर करुणा कोटिन सर देखिए, और उनके साथ साथ बात करेंगे शशि साटम सर बात, और उसके साथ साथ कल्याणी घोड़पड़े सर देखिए यहाँ पर वो अंपायरिंग के काम करने के लिए मैदान के ऊपर उतरे हैं। चलिए इसी बीच कंपू शेठ साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए थोड़ा सा नाम ऐसा घाट के बोल देने का, कंफ्यूज में रख देने का, अरे ना ये थोड़ा मैं टेक्निक सीखा, थोड़ा मिक्सिंग करके बोल देने का ना, क्योंकि वो जो साउंड से ना चलिए हमारे दोनों देखिए टूर्नामेंट यहाँ पर खुश हैं क्योंकि दोनों की टीम यहाँ पर एक एक मुकाबला जीते हैं और चाहेंगे ये भी 12 खिलाड़ी बने हैं, लेकिन कोई बात नहीं, किस्मत का घर देर है लेकिन अंधेर नहीं, किस्मत खुलने में ज्यादा समय नहीं लगता है। अपने अंतर्राष्ट्रीय में भी देखे होंगे कितने खिलाड़ी इसे पानी की बोतल लेकर मैदान पर जा रहे थे, एक दिन बड़े खिलाड़ी बन जाते हैं और इसलिए तो 12 खिलाड़ी को आज इतना बड़ा टी शर्ट के साथ ट्रैक शूज कंपल्सरी यानी दूल्हा के जैसे उन्हें भी सजा कर लाया जाता है। डिमांड है रोशन पाटिल सर 12 खिलाड़ी की भी आजकल, अब ऐसे वैसे किसी को उठाकर नहीं लेकर आ सकते हो। पहला इनिंग से भी जाओगे चलेगा, सेकंड इनिंग में आपका जरूरत है तो सेकंड इनिंग आप बेहतर दे रहे हो मतलब। चलिए यहाँ पर चलते हैं मुकाबला की तरफ। उमेश सर देखिए यहाँ पर लंच के लिए रवाना हुए हैं। उमेश सर अगर ऐसा भी दिन आया ना, मैं मांग करूंगा जब बेस्ट स्कोरर का अवार्ड कहीं दिया गया ना, मैं कहूंगा पहले उमेश सर को दे दीजिए। क्या कमाल की स्कोरिंग, ये मैं नहीं कर रहा हूं, हर कमेंट्री उनकी तारीफ करेंगे जिस तरह की स्कोरिंग करते जा रहे हैं, हर स्कोरर ये मेहनत करते जा रहे हैं। और ये चलिए पहली गेंद के ऊपर कुछ अलग अंदाज करने की, दोपहर के समय है ना, हम खाना खाएंगे ना पानी पिएंगे, लेकिन चौके से शुरुआत करेंगे। हमारा रोशन सर पाटिल देखिए आ चुके हैं खाना खाने के बाद, एक अच्छे मीठे इंसान हैं, दिलचस्प इंसान हैं, हमारे एमआईडीसी के जवाई भी हैं निश्चित रूप से, हम एमआईडीसी तलोजा से बिलोंग करते हैं। और रोशन जी पाटिल तारा देखिए वहाँ से सगाई भी किए हैं, शादी भी हो गई और एक छोटा नन्ना या नन्नी भी घर पे आ गई और उनका सेल्फी भी निकाल लिए भाई, और उसमें हमने कमेंट भी कुछ डाल दिए। और रोशन सर देखिए एक मछली की बच्ची है ना, मछली की मम्मी से एक बार बोली, मम्मी मम्मी हम क्यों पानी में रहते हैं? तो मछली की माँ ने क्या जवाब दिया, बच्ची हम है ना फिश हैं इसलिए पानी में रहते हैं, जमीन पर तो सेल्फिश रहते हैं, तो इसलिए रोशन जी आप कभी सेल्फिश मत बनिए। पहले से हम आपको अच्छे देखते आ रहे हैं और अभी भी ऐसा हो, और हम उम्मीद करते हैं, दुआ करते हैं अब आगे भी ऐसे रहिए। और ये चलिए भाई यहां पर क्या देकर गया, ये अंपायर बता रहे हैं 6 रन देकर गया। देखिए जब अंपायर की ऊंचाई इतनी है ना, और वो जब छक्का देते हैं ना, ऐसा लगता है बहुत बड़ा टावर का जैसा छक्का आया। अच्छी अंपायरिंग, तारीफ करनी चाहूंगा। और दोनों देखिए ऊंचे कद के, देखिए कद भी उनका बड़ा है, पहचान भी उनका बड़ा है। और क्रिकेट के भगवान सचिन रमेश तेंदुलकर को क्यों कहा जाता है, क्योंकि जब अंपायर गलत डिसीजन का भी आउट देते थे ना, वो मुस्कुराते हुए मैदान से बाहर निकल जाते थे। अंपायर का सम्मान करना, रिस्पेक्ट करना, लेकिन आजकल ग्रामीण टेनिस क्रिकेट में ना वो खिलाड़ी करते आ रहे हैं, तभी तो ये टेनिस क्रिकेट जिंदा है। लेकिन यहां पर जो मैदान के अंदर हो रहा है ना, ये वैष्णवी टीम को थोड़ा सा मैं कहूंगा निराश रहेंगे। ओहो ये देखिए घुटना टेक तमाशा देख, और एक निकला आसमानी तूफानी सुल्तानी छक्का, अरुण के बल्ले से निकला यहां पर छक्का। और क्या कमाल की बल्ले, देखिए उस वाली टीम पिछली मैच में लगा के थोड़ा सा डगमगा रही थी, लेकिन इस बार देखिए क्या इरादा, 4 ओवर का मैच है, कहते ना जितना छोटा मैच होगा ना उतना जानदार होता है। केतन जी दलवी देखिए, वो भी जब से किरण जी दलवी का शादी हो गया है ना, वो भी पीछे तलाश में हैं अभी तक उनकी भी जीवन साथी के लिए कि हमारा नंबर कब आएगा। और यहां पर देखिए शायद विकेट गिरता हुआ, केतन जी दलवी निराश मत होइए, आपका भी नंबर आएगा, क्योंकि मौका सबको मिलता है। कहते ना झोला जितना आगे जाता है उतना पीछे आता है। हमारे कैमरामैन भी देखिए थोड़ा सा हमारी तरफ देखते हुए कि हमारा भी दिन आएगा, निश्चित रूप से आपका दिन आएगा, क्यों ना आए।
क्योंकि कहते ना क्रिकेट से प्यार रखने के साथ साथ एक वो खिलाड़ी का रहता है फिर जीवन साथी एक चुनना। ये दो चीज जब सफल रहता है ना, आप जिंदगी में काफी खुश रहते हो। ये फिटिशी लाइफ के फाउंडर से तारीफ करना चाहूंगा, संदीप जी वास्कर साहब एक बेहतर इंसान है। उसके साथ साथ पूरी टीम को देखिए प्यार से रखें, और वही टीम कुछ एक दो नए मेंबर जुड़े हैं इस साल भी, तारीफ करना चाहूंगा फिटिशी लाइफ के। यहाँ पर अच्छी क्लियरिटी के साथ इस साल रायगढ़ प्रीमियर लीग भी कवर करेंगे। इतनी बड़ी प्रतियोगिता, ये भी उनकी मेहनत है। इसलिए कहता हूं जिंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी कहेगा बेटा ले 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 ले, ये तेरी अमानत है। भला देर से आएगा लेकिन दुरुस्त आएगा। केतन जी दल भी देखिए उनकी पूरी टीम यहाँ पर। और देखिए बात करेंगे पिछले मैच का, मैन ऑफ द मैच। सर पे जब ताज हो और खुश थे पिछले मैच के, उन्होंने बताया कि मैन ऑफ द मैच लेने के साथ मैं खुश हूं। और जब मैंने उन्हें बताया कि आप तो इतना खुश हो कि आपके गर्लफ्रेंड खुश रहेंगे, और मुस्कुरा कर निकल गए। और आजकल के नौजवान ऐसे खिलाड़ी हैं, जब मैच खेलने आते हैं ना सीधा कहते ना लिंग, शायद कुछ खिलाड़ियों को पता नहीं रहेगा लेकिन गर्लफ्रेंड के पास पहुंच जाता है वो लिंग जाकर फिटिशी लाइव। और घर वाले फैमिली भी देखते हैं, मम्मी पापा बच्चे सब कोई देखते हैं। यही तो प्यार है टेनिस क्रिकेट का। और ये चलिए भाई छोटे नवाब उतरे थे इस बार भी बड़ा शॉट खेलने के लिए, लेकिन वैसे टीम बता रहे हैं भाई हम देर से भलाई विकेट हमें मिल रहा है लेकिन हम दुरुस्त दिखाएंगे। देखिए ये टीम की बात करेंगे ना, उरन से यहाँ पर विलंब करते हैं और क्या कमाल के क्रिकेट खेलते हुए फिर से देखिए पहली मैच महबूब लाडव। देखिए यहाँ पर इस मैच का फिर से मजा लेते हुए उसारली टीम मैदान के ऊपर है। अविनाश गावन जी देखिए इस मैच का मजा ले रहे हैं निश्चित रूप से। फिर कौन से उसके साथ साथ बात करेंगे ना जीवन गावन सब वैश्य की बात करेंगे, सरपंच हैं, वो भी यहाँ पर शुभकामना अपनी टीम को दी इस टूर्नामेंट को। अविनाश गावन जी भी, उनका भी तहे दिल से स्वागत। और चलेंगे मुकाबला की तरफ फिर से एक बार। देखिए मैंने यही बताया रोशन जी, जब कोई टीम मैदान के ऊपर रहती है ना, ऐसे नहीं कि उनका खेल बच्चे का घर वाले ही देखते हैं, मम्मी पापा बच्चे देखते हैं, पूरी उनकी गांव देखता है और उनके दोस्त देखते हैं, उनके समर्थक जितने रहते हैं देखते हैं। उसके साथ जो क्रिकेट के शौकीन रहते हैं, आप यूट्यूब में अभी भी जाकर देखिए कितने दर्शक रोज यूट्यूब में रहते हैं। कहाँ ओपन मैच देखते हैं कितने दर्शक, कहाँ ग्रामीण देखते हैं, कहीं IPL देखते हैं। ये मैं दर्शकों का तारीफ करना चाहूंगा जो काम काज छोड़कर यूट्यूब के माध्यम से इस मैच को देख रहे हैं। भाई उनकी भी लंबी तो थोड़ा उम्र हो जाना चाहिए, क्योंकि जब तक वो जिंदे रहेंगे हमारा टेनिस क्रिकेट भी जिंदा रहेगा। देखिए हाँ भी हर टूर्नामेंट में देखिए लाइव वेबसाइट देखने को मिलता है। और चलिए आउट होने वाले बल्लेबाज की बात करेंगे दिनेश। देखिए पिछला मैच में हीरो रहे, इस मैच में 0। तो चलिए यहाँ पर दिनेश ने पिछला मैच में देखिए पूरा हीरो बने थे, एक कमाल के इनिंग्स खेले थे। और स्ट्राइक पर बल्लेबाज हेमंत भगत, देखते हैं यहाँ पर टीम के लिए क्या काम करते हैं। और ये चलिए हल्के हाथों से गेंद को खेला, यहाँ पर शॉर्ट पॉइंट तैनात नहीं है, लेकिन जब तक डीप पॉइंट से फील्डर आते तब तक दोनों बल्लेबाज के पास मौका था। यहाँ पर 2 पैर की एक सर्वत लेने के साथ 1 रन ले सकते थे, लेकिन दूसरे के लिए थोड़ा सा कोशिश हो रहा था, लेकिन जैसे ही देखा फील्डर्स काफी हावी हैं, इरादा बदला अपना, स्कोर को देखिए सिंगल के साथ पहुंचा दिया जाकर। 17 के घर के ऊपर स्कोर पहुंच गया। गेंदबाज की बात करेंगे दूसरा ओवर, पूजन ठाकुर देखिए गेंदबाज। और रोशन सर देखिए हम पीछे 2-3 साल जाकर पीछे देखिए काफी सीनियर खिलाड़ी, उम्रदार खिलाड़ी देखने को मिलते थे, लेकिन आजकल देखिए युवा टैलेंट को काफी मौका मिल रहा है। और जो सीनियर खिलाड़ी ना पुराना चावल जो कहते हैं, वो भी घर नहीं बैठे हैं, 40+ में धमाका दिखा रहे हैं। ये 40+ का, ये देखिए नारायण मामा देखिए भाई, इनके पास क्या कंप्यूटर है मुझे पता नहीं, जहां क्रिकेट रहता है उलवानेट में वो हाजिर हो जाते हैं। बहुत क्रिकेट से उन्हें प्रेम है। तो चलिए यहाँ पर क्या समझ बुझ का क्रिकेट यहाँ पर देखने को मिलेगा। यहाँ पर मेरे हिसाब से ये विकेट देखिए ज्यादा बाउंस नहीं है, इसलिए चौके छक्के काफी लग रहे हैं। और यहाँ पर देखिए हवा में गेंद, देखते हैं गेंद को तो रोका गया यहाँ पर, लेकिन एफर्ट्स बड़ा कमाल का रहा, तारीफ करना चाहूंगा। कुछ दर्शक वहां पर बैठे हैं, चलिए उनकी तरफ से कुछ इशारा किया आएगा, अंपायर को थोड़ा मदद करेंगे। चलिए मेरे हिसाब से ये चलिए थर्ड अंपायर लिया गया है, क्योंकि फील्डर की बॉडी लैंग्वेज उन्होंने दिखाई तो यहाँ पर गेंद को बचाए हैं। क्या कैमरा वहां पर फिटिशी लाइव देखते हैं। ओहो थोड़ा सा नजदीक मामला है। देखिए रिप्ले के माध्यम से आप देख सकते हो कितनी अच्छी क्लियरिटी के साथ है।
पीडीसी लाइव, केतन दलवी देखिए, और कैमरामैन का ये तारीफ होना चाहिए। और देखिए जब गेंद उनकर हाथों पर आई तब पैर उनका कहां रहा। बड़ा कठिन डिसीजन है, क्योंकि ये दर्शक ना होने से मैदान में ये कोरोना वायरस क्या क्या दिखाएगा, और आने वाला दिन में ये तो आने वाला वक्त ही बताएगा। चलिए, मुश्किल डिसीजन है। हमारी कोयल आवाज देखिए आ चुके हैं, सागर मांडोकर सर। इसलिए मैं कहता हूं जिंदगी में बनना है तो कोयल बनिए, आजाद रहोगे, तोता मत बनिए। दूसरे का भाषा बोलता है इसलिए जिंदगी भर कैद रहता है। चलिए, छक्का मैंने ये बात बताया, पैर का हिस्सा बाउंड्री लाइन पर रहा, और कैमरा देखिए बेहतर गिरा। थोड़ी सी फील्डर निराश हैं क्योंकि एफर्ट उन्होंने दिखाए, लेकिन कहते हैं ना, नजदीकी मामला जब रहता है थोड़ा बल्लेबाजी के पक्ष में जाता है। जब आपके हाथों पर गेंद रिलीज हुई, तब जब आप मैदान के अंदर पहुंचाने की कोशिश की, तब उस समय जो पैर का हिस्सा था थोड़ा अंदर था। चलेंगे सागर मांडोकर सर के पास इस ओवर के बाद। और ये चलिए, हवा में गेंद, फील्डर है, ओ ये कितनी बड़ी गलती कर बैठे भाई। इसलिए तो सागर सर मैं कहता हूं, शराब यूं ही बदनाम है, असली नशा तो मोबाइल में है, और गेंदबाज यूं ही बदनाम है अगर खराबी फील्डिंग डिपार्टमेंट में हो। देखिए, पिछला आपने छक्के रोकने की कोशिश की, थोड़ी सी निराश हुए एफर्ट से आपकी, लेकिन यहां तो आसान से क्या था। देखिए, हम बता रहे हैं कि खराब फील्डिंग, लेकिन हमसे कहीं ज्यादा अफसोस वो फील्डर करता है। हम देखने में लग रहा है कि खराब फील्डिंग कर ली, हम बोल लेते हैं, कभी कभी बड़ी बड़ी बातें भी देखने वाले बोल लेते हैं, लेकिन आसान काम रहता है। टेनिस गेंद उछलता है हाथों से, लेदर सीजन गेंद जितना आसान रहता है ना कैच लेना रोशन जी, टेनिस गेंद उतना आसान नहीं रहता है। टेनिस गेंद सिर्फ छक्का लगाना आसान, चौका लगाना इतना आसान भी नहीं रहता है, क्योंकि उछलता हुआ गेंद है। शॉर्ट मिडन के फील्डर थोड़ी सी निराश रहेंगे। फील्डर धर्मेंद्र टांडेल देखें यहां पर, लेकिन उन्होंने कैच कुछ अलग अंदाज से लिया। भाई अब कारण पोलार्ड के अंदाज से लीजिए ना कैच। कारण पोलार्ड देखिए सीधा मुंह के अपने चेहरे के पास लेते हैं कैच, और उनकी जुबान इतनी बड़ी है ना, अगर कैच भी छूटता है तो सीधा जुबान में घुसेगा कारण पोलार्ड, इसलिए जंगली जानवर कहा जाता है वेस्ट इंडीज के। लेकिन उन्हें प्यार देखिए इतना मिलता है क्योंकि वो मुंबई इंडियंस से जुड़ चुके हैं, और उन्होंने कर दिखाई मुंबई इंडियंस के लिए। और अपील देखिए, और अंपायर खड़े उतरे। देखिए, अंपायर पूरा कॉन्फिडेंस है, लेकिन बल्लेबाज थोड़ी सी निराश हैं, और अपील भी देखिए काफी तेज हुआ। चलिए, 2 ओवर गया है, अगर पानी लेकर जाना है तो ले जाइए, यही वो समय, वही वो मोमेंट है। लेकिन बल्लेबाज थोड़ी सी निराश हैं उस साल लेके, क्योंकि थोड़ी कभी कभी क्या होता है, इस तरह के एज भी रहता है जहां ना बल्लेबाज को पता चलता है, कभी कभी अंपायर को भी पता नहीं चलता है, ऐसा हो जाता है। यही तो क्रिकेट की यही पहचान है। इसलिए गलत भी हो तो फिर उसको सिखाना पड़ता है, चाहे खिलाड़ी हो, चाहे कमेंटेटर हो, चाहे अंपायर हो, चाहे स्कोरर हो। गलती होता है इंसान से, लेकिन अंपायर का डिसीजन हमेशा आखिरी डिसीजन रहता है, इसलिए उन्हें सबसे बड़ा ऊंचा दर्जा दिया जाता है, और उनका सम्मान कहीं ना कहीं किए खिलाड़ी। में तारीफ करना चाहूंगा, थोड़ा सा उन्होंने अंपायर से बातचीत की है, यहाँ पर निराश थे, लेकिन फिर भी एक बड़े खिलाड़ी की निशानी दिखाते हुए उन्होंने डगआउट की तरफ आते होना ही चाहिए यहाँ पर। और देखिए, पिछली गेंद के ऊपर कैच छूटा था, बहुत बड़ी गलती किए थे, लेकिन इस बार इस कैच से खुश रहेंगे। हेमंत भगत देखिए बड़ा विकेट से यहां पर गिरा। 4 ओवर का मैच है, खास करके रोशन जी, अगर आप 4 ओवर के मैच में अब पहला ओवर में देखिए आपने 16 रन बना लिए, इस ओवर में देखिए छक्का आया, उसके बाद जब विकेट गिर जाता है ना, थोड़ी सी निराश रहेंगे, क्योंकि अंतिम जो 2 ओवर रहता है ना, 12 गेंद, उसमें काफी कुछ करना पड़ता है। 12 खिलाड़ी देखिए पानी पिलाकर आए, बहुत अच्छे काम करके आए आपने, पुण्य की काम किया आपने। और मेरे हिसाब से वेस्ट इंडीज टीम के 12 खिलाड़ी ज्यादा खुश हैं कहीं ना कहीं यहाँ पर। उस साल टीम के 12 खिलाड़ी भी मुस्कुरा रहे हैं, वो जानते हैं कि मेरे करण अर्जुन हैं अभी मैदान में। दोनों 12 खिलाड़ी खुश हैं, क्योंकि दोनों टीम ऐसी हालत में पहुंचे हैं ना, यहां से 26 रन आया है, 2 ओवर का खेल समाप्त हुआ है, 13 के औसत है, अगर इस औसत से जाता है तो 52 रन बन जाएगा, फिर 50 के ऊपर जाता है तो 4 ओवर में यहां तो खुश रहेंगे कप्तान। लेकिन वेस्ट इंडीज टीम ने जिस तरह की बल्लेबाजी की ना रोशन सर, पहला मैच सुबह सुबह, कहते ना लोग सुबह सुबह उड़ा पाव खाना पसंद करते हैं, मिसल पाव खाना पसंद करते हैं, लेकिन मैदान के अंदर हार नहीं पसंद करते हैं। लेकिन उन्होंने जीत कर मैच दिखाया। लेकिन यहां पर दोपहर के समय में देखते हैं
गेंदबाज फिर से एक बार तैयार, और ये चलिए भाई यहां पर वन बाउंस लिया, फील्डर को वीट किया और देकर गया चौका। इसलिए मनोमन उसारली टीम की बात करेंगे ना, 12 खिलाड़ी मुस्कुरा रहे थे जब मैदान के बाहर आ रहे थे पानी पिलाकर कि मैंने तो एनर्जी डाला हूं उनके अंदर, अभी पेट्रोल गिरा है। चौके के साथ स्कोर देखिए जाकर गया 30 के घर के ऊपर। और ये देखिए भाई मुन्ना माइकल खुश हैं क्योंकि उनका भी आने वाला साल शादी, आजकल बहुत हंगामा हो रही है शादी की। और ये चलिए भाई बड़ा शॉट्स, AK-47 6 रन। ब्राह्मण की बोली AK-47 की गोली काफी पावरफुल होती है, सीधा दिल में लगती है जाकर, और ये छक्का लगा और स्कोर देखिए जाकर पहुंच गए ना 36 के घर के पर। और रोशन सर इस कोरोना वायरस में ना सबसे ज्यादा खुश हैं बच्चे, स्कूल के बच्चे, इतना छुट्टी मिला है। वो तो कहते हैं गॉड, हमें भगवान मिला है कोरोना वायरस, इतनी बड़ी छुट्टी मिली है। पढ़ाई लिखाई छोड़कर खूब खेलो पबजी, और जब नौकरी ना मिले ना फिर बेचना सब्जी। ये चीज ध्यान रखना होगा, पढ़ाई लिखाई आपको करना ही होगा। चलिए यहां पर स्टेट ड्राइव जो पसंद करते हैं सचिन रमेश तेंदुलकर, स्टेट ड्राइव के मास्टर माइंड्स जिन्हें कहा जाता था, सुनील गावस्कर ले लीजिए। इसलिए तो कहता हूं सिगरेट पीने से कैंसर, शराब पीने से डांसर, अगर दिमाग से खेलो तो फिर सुनील गावस्कर। यहां पर बल्लेबाजी देखिए दिमाग से खेल रहे हैं, लेकिन अभी तक ये विकेट के ऊपर मुझे ज्यादा बाउंसर नहीं देखने को मिला। रोशन सर सपाट विकेट है और विकेट भी लंबा है। और ये चलिए पाले पे गेंद और एक निकला जुगनी 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 सिक्सर। जुगनी मतलब चमकता हुआ तारा सितारा, और ये छक्का ने चमका पूरा। देखिए गेंद किस तरह के बल्ले पर आ रहा है और क्या कमाल का विकेट बना है। उमेश सर देखिए कितना कम समय में खाना खाकर आ गए, लाजवाब। क्योंकि वो जानते हैं मेरी जिम्मेदारी स्कोरिंग है बहुत बड़ी, क्योंकि पूरी टूर्नामेंट जहां मैन ऑफ द सीरीज बाइक रहता है भाई, एक रन से एक बाइक चली जाती है। लेकिन आजकल के खिलाड़ी अगर एक रन से एक बाइक जाता है ना बहुत निराश होते हैं। उमेश सर जैसे कहते हैं ना, वाइफ चली जाए चलेगा लेकिन बाइक नहीं जाना चाहिए। तो चलिए केतन मात्रे देखिए 10-10 बाइक, अगस्त तारीख वंडर वह 14 बाइक जिनके नाम है। और ये चलिए इस बार गेंद तो ऊंचाई ली है, वाना 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 ग्रेट सिक्स, बहुत बड़ा छक्का यहां पर दाग दिया यहां पर। और ये तो गेंद ऐसे जगह पहुंचा है, कहते हैं ना गेंद अगर शमशान पर पहुंचे जहां ना उड़ा पाव की दुकान है, जहां ना कोई दर्शक है। और गेंद लाने में समय लगा और खुद फील्डर ही लेकर आए, जो अंतरराष्ट्रीय में हम देखते हैं अक्सर फील्डर लेकर आते हैं गेंद, क्योंकि पाबंदी रहती है दर्शकों को मैदान के अंदर जाने में। और ये देखिए हमारे बहुत बड़े हस्ती यहां पर तशरीफ रखते हुए। तर याच दरम्यान नवी मुंबईचे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व गोल्डन मॅन आदरणीय निलेश दादा यांचे इथे आगमन झालंय। मी त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि एक समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे दादांनी, आणि त्यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय। वेलकम, आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय। आज खऱ्या अर्थानं संजय दादा यांचे मित्र आणि त्याचबरोबरीने त्यांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा आणि त्यांच्या प्रेमाखातीर येणारी सर्व आमची पाहुणी मंडळी, मी पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं अतिथी मंचावरती हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय। एक डॅशिंग पर्सनॅलिटी तुम्ही पाहता मंचावरती निलेश दादा गोल्डन मॅन यांचं इथे आगमन झालेलं आहे। बिल्कुल बिल्कुल रोशन सर, देखिए नीलेश दादा ने निश्चित रूप से यहाँ पर एंट्री हुई। कहते हैं ना दादा की भलाई एंट्री लेट है लेकिन सबसे ग्रेट है। टूर्नामेंट के चौथे दिन आए हैं, लेकिन इसलिए तो कहता हूं दोस्ती रिश्ता वादा, ये कोई क्रिकेट या फुटबॉल की खेल नहीं, जिंदगी की खेल है। और नीलेश दादा ने यहां पर तशरीफ रखते हुए वही प्यार दिखाते हुए संजय सेठ ठाकुर साहब, मैंने संजय सेठ ठाकुर साहब के बारे में भी जिक्र किया। देखिए कितने बेहतर इंसान है, क्रिकेट से कितनी प्रेम रखते हैं। और हर साल देखिए उनके टूर्नामेंट संजू बाबा के जैसे हम बॉलीवुड में देखते हैं संजू बाबा, तो इस टेनिस क्रिकेट में संजय सेठ ठाकुर साहब देखिए प्रेमनाथ 11 मोरवे टीम के पैकर्स भी बनते हैं और उस टीम के साथ जुड़े रहते हैं, बड़ी प्रेम रहता है उनका। तो चलेंगे यहां से, देखिए बड़े हस्ती नीलेश दादा यहां पर तशरीफ रखे हैं गोल्डन मैन से। और इस तरह के इंसान जब महाराष्ट्र में होना रोशन सर, फिर ये टेनिस क्रिकेट तो काफी आगे जाएगा। और इसलिए तो कोरोना वायरस इतनी बड़ी बीमारी को मात देती हुई टेनिस क्रिकेट हमें देखने को मिल रहा है। और ये चलिए
अफरकट्स खेलना चाहते थे। इस बार गेंद ने उछाल लिया लेकिन कोई रन नहीं। चौथा ओवर बात करेंगे, आखिरी ओवर, और ये ओवर में तो कुछ तो होना चाहिए थोड़ी सी यहाँ पर उमेश सर चिंगो चिंगो, क्योंकि कहीं वक्त ना निकल जाए, कहीं यहां पर और 4-5 गेंद ना निकल जाए। तीसरा अंपायर, स्कोर की बात करेंगे, स्कोर वहीं पे रुका है 49 के ऊपर, जो तीसरा ओवर का खेल जब समाप्त हुआ था। और ये चलिए मिड ऑफ के ऊपर से खेला यहां पर, और जब तक गेंद वापस आता, और मैं बात करूंगा ना, ये जो तीसरा अंपायर की जब मांग होती है, जो इशारा रहता है, और जब स्कोर की बात की जाती है, जब पूछा जाए तो वही इशारा रहता है, और थोड़ा सा कंफ्यूज रहते हैं। चलिए इसके बाद जो मुकाबला है नेहरू बनाम जावले के बीच में, प्रशांत की यहां पर बल्लेबाजी देखने को मिलेगी फिर से ताबड़तोड़, लेकिन नेहरू टीम की बात करेंगे, उनकी गेंदबाजी भी बड़ी कमाल की है। तो दोनों टीम के कप्तान आइए यहां पर, और यहां पर चलिए विकेट गिरा, जो कोशिश कर रहे थे, और कप्तान देखिए कितनी चतुर कप्तान, मैं तारीफ करना चाहूंगा, जिस हिसाब से गेंदबाजी हो रही ना उस हिसाब से फील्डिंग प्लेसमेंट देखिए लगाया गया, अफरकट्स खेलने के लिए छोटी गेंद ऑफ स्टंप के बाहर, और वहां पर फील्डर रखा गया। और यही जाल ना इस साल बात करेंगे ना उमेश सर, आपने देखा होगा आईपीएल में आंद्रे रसेल के लिए यही जाल बिछाया जाता था, डीप पॉइंट्स रखा जाता था बाउंड्री लाइन पर, वाइड यॉर्कर का कोशिश रहता था, नहीं तो बाउंसर ऑफ स्टंप के बाहर रहता था, और वहीं पर आंद्रे रसेल फंसते थे, और वही जाल यहां पर बिछाया गया। तो चलिए यहां पर उसाली टीम देखिए अच्छी यहां पर स्कोर की तरफ पहुंचे हैं, 51 रन तक पहुंचे हैं, लेकिन अभी भी चाहेंगे 60 के करीब पहुंच जाएं। वेस्टर्न टीम ने जिस तरह की बल्लेबाजी की ना पिछला मैच में, यकीनन काबिल तारीफ है। और ये चलिए भाई, ये क्या करने जा रहे हैं आखिरी समय में, आपके सामने कुछ गेंद बची हुई है भाई, ताबड़तोड़ कर लीजिए ना बल्लेबाजी। आप अगर यहां पर उल्टा सुल्टा शॉट खेलते जाओगे तो फिर टीम कहीं ना कहीं वहीं के वहीं रुक जाएगी। आपको पटरी मिला है, गाड़ी मिली है, आपको खाली स्टेशन से फरार करना है, अगले स्टेशन पहुंचना है आपको 60 के घर पर। ये चलिए भाई, अगर आपको अगला स्टेशन जाना है तो फिर ये लगातार आपकी सिग्नल को ये बदलनी होगी। ये जो सिग्नल है ना ये थोड़ा सा गलत रहा, और देखते हैं अभी भी एक गेंद शेष है, लेकिन आखिरी गेंद में क्या ये बल्लेबाज वही कोशिश रहेगा या कुछ अलग करने का अंदाज रहेगा। देखिए स्कोर की बात करेंगे, 1 रन तो खाते पर आया, सौरभ को यहां पर बली बनाया यहां पर, लेकिन अभी भी स्ट्राइक में रहेंगे। राकेश भुईर कहते हैं ना, जो है दिल में उसे बता कर देखो, गुरु चाहत को अपने सीने पर लगा कर देखो, अगर बनना है तो हार्दिक पांड्या फिर एक चौके छक्के लगा कर देखो, क्योंकि हार्दिक पांड्या यूं ही नहीं बनता है, उसने बनाया है खुद को। उसने ना रणजी ज्यादा खेला है, ना फर्स्ट क्लास क्रिकेट ज्यादा खेला है, ना उसने आईपीएल में धमाका दिखा दिया और अंतरराष्ट्रीय में एंट्री, और इस बार मौका मिला है, शॉर्ट कवर पर फील्डर ने कैच छोड़ा। 1 रन से यहां पर खुश नहीं रहेंगे बल्लेबाज, लेकिन वैष्णव टीम ने खुश रहेंगे इस 1 रन से। और 1 रनों के साथ अखिल स्कोर की बात करेंगे, इनिंग्स पहला इनिंग्स का खेल समाप्त हुआ। स्कोर की बात करेंगे 53 रन, उसाली टीम खुद रहेंगे इस स्कोर से, क्योंकि 4 ओवर का मैच है, 54 रनों की टारगेट से, और देखते हैं 54 रनों की टारगेट को कैसे बनाते हैं। लेकिन ये कहना काफी मुश्किल है, कहते ना रात को फूलों को भी पता नहीं होता है सुबह होते ही मंदिर जाना है या कब्रिस्तान जाना है, तो ये मैच कहां जाएगा रोशन सर, ये कहना मुश्किल है। लेकिन देखते हैं सागर माडोकर जब कमेंट्री में होंगे, जिनकी आवाज कोयल के जैसे रहेगी, देखते हैं उनकी आवाज से क्या मैच में और कुछ मजा आएगा या सनसनी मचेगा, ये तो आने वाला वक्त बताएगा। लेकिन उससे पहले हम नेहरू बनाम जावले टीम के कप्तान को बुलाना चाहेंगे टॉस के लिए, अगला मैच के लिए। तर नेरूळ टीम आणि जावळे टीमचे संघ नायक आपण लगेच टॉससाठी यायचं आहे। दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे, जावळे इथे उपस्थित आहे, मी नेरूळ
टीमच्या संघनायकाला इथे विनंती करतो आपण लगेचच टॉससाठी मंचावरती या ठिकाणी यायचं आहे. आपण पाहतो या ठिकाणी खूप मोठी स्पर्धा स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृतिचषक 2019-20 हे शानदार पर्व आणि या स्पर्धेचे आमचे यशस्वी आयोजक संजय दादा ठाकूर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या स्पर्धांचं आयोजन तुम्ही पाहताय. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं बरेचसे आमचे सन्मान्य अतिथी मान्यवर त्यांनी मात्र आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलाय आणि आमच्या मंचावरती उपस्थित झाले त्यांचं आपण नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने या व्यासपीठावरती स्वागत करणार आहोत. मी इथे विनंती करतो आमचे सर्व आयोजक, चला नेहरू संघाचा संघनायक कृपया विनंती आहे आपण यायचा टॉससाठी. सर्वप्रथम या व्यासपीठावरती एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. खऱ्या अर्थानं आपल्या समाजाची ओळख, आपल्या समाजाची ताकद दाखवणारं एक दमदार युवा नेतृत्व गोल्डन मॅन नवी मुंबईचे आदरणीय निलेश दादा चंदू पाटील साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या होत्या निलेश दादांसाठी. एक खूप चांगलं राजबिंड व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय संजय दादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते होत असताना या व्यासपीठावरती मायेचे उपदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यांना या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मानचिन्ह देऊन इथे सन्मानित केलं जात आहे. तदनंतर नवी मुंबई युथ काँग्रेसचे व्हाईस प्रेसिडेंट आदरणीय सुधीर दादा पाटील या मान्यवरांचा या व्यासपीठावरती विशेष सन्मान केला जाईल. मी आयोजक या ठिकाणी संजय दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय सुधीर दादा या साहेबांचा आपण या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान करायचा आहे. आपले या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. तदनंतर आमचे आगरोळी गावचे आणखीन एक चांगले व्यक्तिमत्व आदरणीय स्वरूपजी पाटील या मान्यवरांचा देखील या व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आमचे आयोजक संजय दादा यांना आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय स्वरूप पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान करावा. खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांचे या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन आणि पाहुण्यांचं स्वागत देखील होत आहे. आणि तदनंतर विंधने नगरीचे दमदार नेतृत्व आणि युवा उद्योजक आदरणीय प्रसाद शेठ पाटील या मान्यवरांचा देखील या मंचावरती सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आमच्या आयोजकांना आपल्या शुभ हस्ते आदरणीय प्रसाद शेठ पाटील युवा उद्योजक आहेत आणि त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. नक्कीच प्रसाद दादांना देखील विनंती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. तुम्ही पाहताय स्क्रीनवरती खऱ्या अर्थानं या संपूर्ण गोड आठवणी युवा उद्योजक आहेत. हॅलो पंचायत समिती सदस्य देखील आहेत आणि तुम्ही पाहता त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती होतोय. स्वागत आहे तुमचं या क्रीडा नगरीमध्ये. वेलकम. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं मी शब्द सुमनानं या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक असं स्वागत करतोय. चला नेरूळ टीमचे कॅप्टन या जर्सी परिधान करा. नेरूळ संघाचा संघनायक देखील आलाय. लगेचच टॉस होईल. पहिल्या फेरीमधला हा चौथा सामना असेल. जावली टीमचे कॅप्टन इथे अवेलेबल आहेत. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा ऐकूया गोड आवाज आमच्या सोबत जोडतील या ठिकाणी सागरजी मांडवकर. थँक्यू व्हेरी मच. तर तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत करूया. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण स्पर्धा पाहतोय स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. सामना आहे दुसऱ्या फेरीतील. पहिला सामना पाहायला मिळतोय गावदेवी उसारले वर्सेस आपण संघ पाहतोय वशेनी हा संघ इथे. तर टार्गेट 54. इनसाइड दी सर्कल कसं खेळायचं याचं उत्तम प्रात्यक्षिक दाखवत असताना फटका येतोय. कव्हर ड्राईव्हचा फटका, सनसनीत चौकार. 4 धावा जरूर मिळाल्यात. 54चं टार्गेट आहे. काल वशेनी संघाला आम्ही आदर्श ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. हा संघानं चांगला प्रवास केला होता. तो संघ पुन्हा एकदा इथे पाहतोय. जितेंद्र मुंडेची गोलंदाजी. पहिला चेंडू सुरेखरित्या हाताळला. त्यानंतर पॉवर प्लेमध्ये कशी तोडफोड फलंदाजी करायची याचं प्रात्यक्षिक दाखवलं नितेश म्हात्रे या फलंदाजानं. खोलवरचा चेंडू ड्राईव्ह करतो इनसाइड दी सर्कल. हेमंत भगत यांना पाहतोय. अनुभवी क्रिकेटर आहेत. मिडॉन कडून हा चेंडू पकडला आणि फलंदाजानं 1 धाव पूर्ण केली. क्रिकेटमध्ये तुमच्या एक धावेला खूप महत्त्व दिलं जातं. कारण क्रिकेट म्हटलं तर प्लस मायनस कोड. कधी धावसंख्या आगेकूच करते तर कधी ती खाली उतरते. कधी तिला उतरती कळा लागते तर कधी धावसंख्येचा डोंगर बनतो. हे आपण नेहमी पाहिले. मात्र या सत्रामध्ये काय घडणार? 54 धावांचा टप्पा ओलांडायचा. फुल टॉस चेंडू टॉस करत असताना मिस टायमिंग. अंपायर सिग्नल नो बॉल. बेनिफिट मिळणारे अति उंची होती. हाईट फॅक्टर जर कॅल्क्युलेशन केलं तर हा चेंडू नो बॉल असणार आहे आणि याचा फायदा उठवत फलंदाजानं धाव पूर्ण केल्या. बोनस मिळणार आहे 2 धावेचा आणि संघाची एकूण धावसंख्या
बॅटच्या स्वरूपात धावा आहेत का पंचांना आपण बॅटच्या स्वरूपात ही धाव मिळणार आहे. तर आपण इथे पाहिलं तर या 2 धावेने संघ आगेकूच करेल. एकूण धावा इथे 7. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एज लागते. स्लिपकडे चेंडू विसावला. जितेंद्र मुंडे हा युवा गोलंदाज आहे. युवा गोलंदाजांना सुद्धा एक धाडस करावं लागतं आणि पॉवर प्ले मध्ये तो धाडस करतोय जितेंद्र मुंडे. एकूण धावा इथे 7. गडी बाद झालं नाही. जितेंद्र मुंडेचा आपण पहिलं षटक पाहतो. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षणाची नियुक्ती आणि गोलंदाज सज्ज होणार जितेंद्र. आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात हरेश मुंडे आक्रमक क्षेत्ररक्षक, झेल सोडणार नाही. गॉन कॅच. हरेश एक खूप चांगला दर्जेदार क्रिकेटर आहे आणि त्याला माहिती या परिस्थितीमध्ये झेल घेणं तेवढं इम्पॉर्टंट आहे. तर याच दरम्यान पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना जावळे विपक्ष नेरुळ आणि या 2 टीमच्या दरम्यान मी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी इथे विनंती करतो. आजचे सन्माननीय पाहुणे गोल्डन मॅन निलेश दादांना विनंती आहे आपल्या पवित्र शुभ असते या सामन्याची आपण नाणेफेकी करायची आहे. 5 षटकांचा सामना असेल. दोन्ही टीमच्या संघनायकाला विशेष सूचना आणि 25 मिनिटाचा अवधी असेल एका इनिंगसाठी. आदरणीय निलेश दादा एक राजबिंड असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या पवित्र शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होतोय. खूप चांगलं व्यक्तिमत्व खरे आता नवी मुंबई नव्हे तर आपल्या समाजाचं एक चांगलं प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे सन्मानानं पाहिलं जातं. असे आमचे गोल्डन मॅन निलेश दादा यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. तर दोन्ही टीमला शुभेच्छा. टॉस लागला जावळे टीमच्या बाजूनं. मी लगेच विनंती करेन आपला सामना संपला. जो काय निर्णय असेल मैदानाचा ताबा घ्या आणि पुन्हा एकदा निलेश दादांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर या सत्रामध्ये आपण इथे पाहिलं जितेंद्र मुंडेची गोलंदाजी. 8 धावा आल्या. एकंदरीत एक गड्यानं सुद्धा बाद केलं आणि नितेश म्हात्रे इथे बाद झाले. जीवित म्हात्रे आणि प्रतीक पाटील. काल प्रतीकचा घमासान आदर्श ट्रॉफी न्यू पनवेलमध्ये पाहिला होता. या फलंदाजाकडे खूप चांगलं टॅलेंट आहे. 54 धावांचा टप्पा ओलांडायचा. आता इथून पुढची रणनीती का असेल, गावदेवी उसरली संघ कशा पद्धतीनं रोखणार, हेमंत भगत यांच्या हातामध्ये षटक आहे. अनुभव त्यांच्याकडे, परिस्थितीची 2 हात कसे करायचे त्यांना ठाऊक आहे आणि इथून कशा पद्धतीनं चक्रव्यूह आखला जाईल आपण इथे पाहूया. आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एकूण धावा फलकावर आपण पाहतोय 8 धावा. हेमंत भगत सज्ज होणार. गती कमी केली. जर तुमच्याकडे व्हॅरिएशन असेल, जर तुमची गोलंदाजाची ताकद तुम्हाला सिद्ध करायची असेल तर गुणवत्ता तुमच्याकडे असली पाहिजे. मग वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू फेकणं, वेगाने चेंडू फेकणं आणि ती करामत केली. पहिल्या चेंडूवर स्लोअर वनचा चेंडू फेकला आणि फलंदाजांना बीट केला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आणि गॉन कॅच. दिनेशला आपण इथे पाहतोय ज्यानं झेल टिपला मिड विकेटला. दबाव परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. नाट्यमयता पाहिली गोलंदाजाकडून. 2 चेंडूमध्ये थोडासा बदल केला. नवीन समीकरण डोळ्यासमोर ठेवून गोलंदाजी केल्या आणि फलंदाजांना कोंडीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. तिथे यश मिळालं ते गोलंदाज हेमंत भगतला आणि एकूण धावफलकावरती आपण पाहिले 8 धावा. दबाव परिस्थिती निर्माण झाल्या. क्रिकेट खेळ म्हटल्यानंतर सांघिक कामगिरी, कारण वैयक्तिक खेळामध्ये पराभवाची जबाबदारी स्वतःवर असते आणि सांघिक खेळामध्ये पराभवाची जबाबदारी ही अनेकांवर असते. मग क्रिकेटमध्ये आपण पाहिले संघ पराभूत होतो, त्यामध्ये फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं. संघ हितासाठी खेळणं, संघ भावनेसाठी खेळणं आणि सांघिक खेळामध्ये तुमचं 100% देणं, तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवणं, सर्वांना खूप चांगलं योगदान देणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि 54 धावसंख्येचं योगदान देत असताना गोलंदाजी आणि तेवढ्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण गावदेवी उसरली संघाकडून. ऑफस्टिक वरून चेंडूला डिलिव्हर केलं. गती वारंवार कमी पाहायला मिळाली. या 3 चेंडूवर 2 चेंडू सुरेख आले आणि हा चेंडू अवांतरने एकूण धावफलक पाहिलं तर एकूण धावा इथे 9 आणि 54 धावांचं टार्गेट. 4 षटकांचा हा सामना असणार आहे, ह्याची नोंद घ्या. 24 चेंडूचा खेळामध्ये आपण आता पाहतोय सेकंड ओव्हर. टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू खाली राहिला. यष्टीरक्षकाला चेंडू समजला नाही, मात्र इनसाइड डी सर्कलला बॅकअप खूप चांगले आहे. 1 धाव फलंदाज पूर्ण करेल. वेशवी आपण पाहतो वशेनी हा संघ आहे. काल आदर्श ट्रॉफीमध्ये या संघाला पाहिलं होतं. फलंदाजांची दादागिरी शेवटपर्यंत त्यांची पाहिली आणि आज तो संघ समोर मात्र गावदेवी उसरले. एकूण धावा आहे त्या धावफलकावर 10.
गोलंदाज हेमंत भगत सज्ज होईल. बॅकफुटला जाऊन मिस टायमिंग, बॅटच्या टोकाला हा चेंडू लागतोय. कुठली चूक होत नाही. शॉर्ट कडे आपण पाहतो इनसाइड दी सर्कल आणि झेल बाद होत असताना आणखीन एक गडी बाद झालाय. आतापर्यंत स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपचा विचार केला बॅटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये तर एकूण धावा 10 धावा आहेत आणि 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. उमेश भोईर आहेत आमचे अप्रतिम स्कोरर. आम्हाला छानशी माहिती त्यांच्याकडून मिळते. हेमंत भगतच्या या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर विकेट मिळाली. एक अवांतर चेंडू कमबॅक केला, नंतरच्या 2 चेंडूवर एक विकेट मिळाली. म्हणजे 2 गड्यांना या षटकामध्ये बाद केला आणि एकूण धावा आहे त्या धावफलकावर 10 धावा. हेमंत भगत यांचे सख्खे बंधू जे सुद्धा अष्टपैलू क्रिकेटर आहेत मुकेश भगत हे सुद्धा लाईव्ह या सामन्याचा आनंद घेत असताना आपल्या संघाच्या पाठीराख्यांचं त्यांनी कौतुक केलंय. तर हेमंत भगत पुन्हा एकदा सज्ज होतील. एकूण धावा 10. लो फुलटा चेंडू ड्राईव्ह करतोय, लॉंग ऑफ कडे चालला. एक धाव तर निश्चित मिळणार. कार्पेटमध्ये खूप वेग आहे आपण इथे पाहिला तर याचा फायदा मिळाला. एक धाव तर जरूर मिळणार, मात्र थोडासा दबाव वाढत चाललाय. इक्वेशन जरूर 12 चेंडू नंतर तुमच्या डोळ्यासमोर येईल. मात्र एकूण धावा धावफलकावरती आहे ती 11 धावा. 13 मध्ये टप्पा ओलांडायचे 43 धावेचा. फुटवरचा वापर केला, ब्लाइंड स्ट्रोक होता, चेंडू काहीसा बाहेर चालला होता. गुडलँड स्पॉटवरून चेंडूला थोडा टेक ऑफ केला आणि या चेंडूला शॉर्ट सिलेक्शन सुद्धा केलं होतं. अंतर खूप जास्त होतं, आय कॉन्टॅक्ट इथे झाला होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क न झाल्या कारणाने हा चेंडू निर्धाव आहे. तर 2 षटकं संपली. एकूण धावा आहे त्या धावफलकावर गुणसंख्या 11 आहे. 54चं टार्गेट आहे. तर येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 12 चेंडू आणि 43 धावेची गरज. 12 चेंडू आणि 43 धावा. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक बघता बघता 10 वर्ष इथे होऊन गेले. मी 5-6 वर्षापूर्वी स्पर्धा पाहिली तर नाईट स्पर्धेमध्ये ही स्पर्धा भरवली जायची. बामणडोंगरीच्या मैदानावर नाईट स्पर्धेपासून संजय ठाकूर यांनी जो प्रयत्न केला होता हळूहळू ओपनच्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचं आयोजन पाहिलं आणि त्यानंतर ग्रामीणना खूप चांगला प्लॅटफॉर्म उभा केला आणि आज तागायत आपण पाहतोय वर्ष 10वे मध्ये सुद्धा ही स्पर्धा भव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर एकूण धावा धावफलकावरती येते 11. नितेश म्हात्रे, जीवित म्हात्रे, प्रतीक पाटील असेल. आता मात्र बॅटिंग नंबर 4 ही आपण पाहतोय आणि 5 जो आलाय फलंदाज अंतिम ठाकूर आणि पूजन ठाकूर. तर गोलंदाज झालाय हरेश मुंडे, खूप दर्जेदार अष्टपैलू क्रिकेटर आहे. पहिला चेंडू थोडा स्लिप होतोय, अडथळा झाला, हरेशला घसरला तो आणि आपण इथे पाहतोय कुठल्याही प्रकारचा चेंडू नसणार आहे. हरीश मुंडे म्हटल्यानंतर त्याच्याकडे वेगाने चेंडू फेकणं त्याची खासियत आहे, त्याची गुणवत्ता आहे. गोलंदाजांना करत असताना फलंदाजांना नेस्तनाबूत करून सोडणं ही सुद्धा एक वेगळी कला त्याच्याकडे. आणि इथे मात्र थोडंसं त्याला इजा झाली असेल. आपण इथे चित्र मैदानावर पाहूया. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 12 चेंडू आणि 43 धावेची गरज. संकट नक्कीच ओढावलं असेल. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं संकट जर तुमच्यावर आली तेव्हा खऱ्या अर्थानं एक आश्वदायक सुरुवात होते. तुमच्यामधील रांगटेपणा पाहायला मिळतो आणि हा एक एक क्षण इथून पुढे खूप महत्त्वाचा असेल. जेव्हा आक्रमक फटके येतील तेव्हा वातावरण गरम होईल आणि नवा उत्कंठा निर्माण करण्याचा फलंदाजाचा प्रयत्न हरेश यशस्वी करून देणार का फलंदाज त्यांना चोख प्रत्युत्तर देणार हे इक्वेशन सुद्धा आपण पाहणार आहोत. येणारे 12 चेंडू आणि 43 धावेची गरज. 12 मध्ये 13 करायचे आहेत. हरेश मुंडे पुन्हा एकदा सज्ज होईल. संघनायकाने जबाबदारी त्याच्यावर दिल्या आणि हरेश इथं षटक हाताळतोय. पहिला चेंडू आक्रमण करतोय परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि बॉल गोज ऑन हाय. नक्कीच प्रयत्न तिथे केला होता राकेशनं, मात्र प्रयत्न सफल झाला नाही. 4 क्षेत्ररक्षक एकत्र आले शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि तितक्या वेगानं धावा पळून काढल्या 2. हळूहळू पारडं जड होत चाले. गावदेवी उसरली संघाचा. सामन्यामध्ये जर कमबॅक करायचं असेल तर फलंदाजांना उरलंय ते शस्त्र आक्रमण, दुवादार फलंदाजी करावी लागेल, बेधडक कामगिरी करावी लागेल आणि विजय खेचून आणायचा असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. ती अंतिम ठाकूर आणि फलंदाज पूजन ठाकूरला. 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे मिडल ऑर्डरचे घातक फलंदाज वशेनी
संघाकडून अपेक्षा जरूर असतील. नेक्स्ट बॉल, मध्यम गतीचा चेंडू ऑन साइडला हेमंत भगत सज्ज मिड विकेट कडून आला दूरवरून आणि सहज हा झेल टिपला. आणखीन एक गडी बाद झालाय. एकूण धावफलक विस्कळीत झालाय आणि एकूण धावा आतापर्यंत 13 आहेत. कमी संत गती. आक्रमण तर करावं लागणार आहे आणि इथे आपण पाहिलं तर 4 गडी बाद झालेत आणि धावा आहेत 13 या धावसंख्येवर गडी बाद झालाय. आता इक्वेशन बदलेल. येणारा विनिंग प्रेडिक्शन आपण कॅल्क्युलेशन पाहिलं तर येणारे 10 चेंडू असतील आणि 41 धावेची गरज. क्रिकेटमध्ये असं सुद्धा म्हटलं जातं हाय रिक्स आणि हाय प्रॉफिट. रिक्स तुम्हाला घ्यावी लागते. जेव्हा संघ अडचणीमध्ये सापडतो तेव्हा रिक्स घेणे खूप महत्त्वाचं असतं. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं शेअर मार्केटमध्ये एखादा इन्व्हेस्टर गुंतवणूकदार जर त्याला प्रॉफिट मिळवायचा असेल तेव्हा तो शेअर्स विकत घेऊन एक आपली गुंतवणूक करतो आणि ती रिक्स सुटवतो. आता मात्र इथून रिक्स घ्यावी लागेल ती फलंदाजांना. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट चेंडूला डिलिव्हर जरूर केलं होतं मात्र ऑन साइडला सिंगल मिळणार आहे. आता इथून आव्हान कठीण होत चाललंय. इथून जर बेधडक फलंदाजी झाली नाही, आक्रमण झालं नाही तर सामन्यामध्ये जो विजयासाठी एक्स फॅक्टर पाहिजे तो फलंदाजांना इथे संपादन करावं लागेल. मोठे फटके खेळावेच लागतील. सामना कठीण होत चाललाय. 9 चेंडू आणि 40 धावेची गरज. 12 मध्ये समीकरण होतं 43 ते समीकरण आता बदललंय आणि इथे आपण पाहतोय 9 चेंडू आणि 40 धावेची गरज. 4 गडी बाद. हरेश मुंडे पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू गेलाय. एक धाव तर जरूर मिळणार आहे आणि थोडी डिफिकल्ट मॅच इथून वशिनी संघासाठी. चेंडू आणि धावांचं अंतर आता 8 चेंडू असतील. 39 धावेची गरज. 8 चेंडू आणि 39 धावा. DJ सूरज यांना पाहतोय काही वेळ त्यांना सुद्धा विश्रांती आहे. आक्रमण करतोय हल्ला पोल आणि ते मात्र दे धक्का आणि पंच इशारा करतील 6 धावेसाठी घे छक्का. 6 धावा मिळणार आहे आणि इथे इशारा सुद्धा आलाय. रियू अंपायर रियू बिमर पद्धतीचा हा चेंडू होता. उसळी जास्त घेतली. तर आपण इथे पाहूया PTC लाईव्ह च्या मार्फत इथे रिव्ह्यू असणार आहे. तिसरे पंच इशारा करतील. डिसिजन अजूनही पेंडिंग. अंपायर सिग्नल नो बॉल. बेनिफिट मिळाला वशिनी संघाला. तर येणारे चेंडू आणि धावांचं कॅल्क्युलेशन इथे बदलेल. 7 चेंडू बाकी आहेत. नो बॉल आहेत. सॉरी माफ करा 8 बाकी आहेत. इथे चेंजेस केलंय आणि हा फ्री हिटचा चेंडू आहे. 8 बॉल आणि 32 धावा करायचे. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका आला पाहिजे. समीकरण होतं 12-43, 10-41, 9-40 आणि यापूर्वी जो रिव्ह्यू मध्ये आपण पाहिलं 8-39 मध्ये असताना बेनिफिट मिळाला ते 8-32 समीकरण. आता नवे समीकरण डोळ्यासमोर. कसा प्रवास असेल वशिनी संघाचा. गावदेवी उसारली संघाची गोलंदाजी. मोठा फटका. चेंडू आपण पाहतोय फ्री हिट असल्या कारणानं झेल नाहीये. बेनिफिट मिळणार. आपण क्रिकेटच्या नियमानुसार हे क्रिकेट पाहतो. आता समीकरण बदललंय. थोडंसं कठीण होत चाललंय. येणारे 7 चेंडू आणि 32 धावेची गरज. आक्रमण तर करावं लागणार आहे. सरासरीचा विचार केला. सुरुवातीला जी सरासरी करायची होती ती झाली नाही. कडवी टक्कर दिली गोलंदाजाने. प्रबळ दावेदार ठरणार का ही सुद्धा चर्चा. मात्र इथे लॉफ करतोय. ओह जबरदस्त प्रयत्न. मात्र प्रयत्न असफल ठरला. मात्र मोठा फटका जरूर आला. एक्सलंट शॉट. टायमिंगला इथे जज केला आणि इथे आपण पाहिलं हा मोठा फटक्याने धावसंख्या पुढे सरकल्या. एकूण धावा त्या धावफलकावर 28-54चं टार्गेट आहे. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर आता आपण इथे पाहूया. 6 चेंडू आणि 26 धावेची गरज. काय करतील गोलंदाज. रोमहर्षक सामना होणार का. कडवी टक्कर देत असताना आकर्षण ठरले ती गोलंदाजी जी हेमंत भगतनं 3 षटकं फेकल्या. इथे या सामन्यामध्ये संघाला संधी मिळवून दिल्या आणि इथून पुढे का असणार आहे ते चित्र पाहूया. येणारे 6 चेंडू आणि 26. शॉर्टेस्ट टीम मीटिंग संघनायकाने इथे बोलवले. कशा पद्धतीने आपण उपाययोजना करायची, कशा पद्धतीने रोखायचं तर पंच इशारा करतील.
6 चेंडू आणि इथे आपण पाहिलं 26 धावेची गरज. सहा मध्ये 26 करायचेत आणि नियुक्ती केल्या गावदेवी उसारली संघाकडून. दुसऱ्या फेरीतील हा सामना पाहतोय आपण. सामना पाहिला होता उल्वा वशनी प्रतीकनं तडाखा केला होता. आता अंतिम ठाकूर आहे आणि धर्मेंद्र ठाकूर स्ट्रायकर एंडला असणारे फलंदाज. इज ऑन स्ट्राईक धर्मेंद्र ठाकूर आणि षटक घेऊन आलाय संजय भगत, अनुभवी गोलंदाज आहे. पहिला चेंडू लॉफ करतोय सीमा रेषी लगत. ओ हो, यस इज डज गॉन 6 रन. षटकारानं उत्साहाचं वातावरण पॅव्हलियन मध्ये. आता इथून पुढे सामन्याचा रंग का असणाऱ्या आक्रमणाला सुरुवात झाल्या आणि बऱ्यापैकी धर्मेंद्रने त्याला साथ दिल्या. आणि इथं आपण पाहिलं येणारे 5 चेंडू आणि 20 धावेची गरज. कडवा प्रतिकार केला, अवस्था बिकट करून ठेवली. मात्र संजय भगतच्या तिकट माऱ्यासमोर चोख प्रत्युत्तर दिला धर्मेंद्रनं. आता येणारे 5 चेंडू आणि 20 धावेची गरज. 5 चेंडू आणि 20 धावा. विजयाच्या दिशेनं आगेकूच कोण करणार. दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. मात्र या मोठ्या फटक्यानं या सामन्यामध्ये एक प्रभाव टाकलाय. येणारे 5 चेंडू आणि 20 धावा. बॅकफुटला जाऊन प्रहार केला, मिस टायमिंग. मात्र रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न असफल ठरला. बॅकअप खूप चांगले आणि इथे अखेर चेंडू सीमा पार. 4 धावा मिळतील फाईन लेगला. सामन्याचं रंग बदललाय. इथे वातावरण गरम झालंय. क्रिकेटमध्ये हेच नाट्य माहित असतं. कधी फलंदाजांची दादागिरी, कधी गोलंदाजी दादागिरी आणि आता दादागिरी ठरल्या फलंदाजांची. या चौकाराच्या साहाय्यानं इथे एकूण धावफलक पुढे सरकले. 54चं टार्गेट. एकूण धावा धावफलकावरती 38 रन्स, 38 धावा. आता येणारे 4 चेंडू आणि 16 धावेची गरज. अजून येणाऱ्या चेंडूवर एक मोठा फटका आला तर प्रेक्षकांना जो सामना पाहायला मिळतो तो सामना जरूर पाहायला मिळणार आहे. येणारे 4 चेंडू आणि 16 धावा. मोठ्या फटक्यांसाठी झगडावं लागत होतं मागच्या 2 षटकामध्ये आणि आता मात्र सामना खुला केलाय आपल्या आक्रमक फलंदाजीनं धर्मेंद्रनं. 4 चेंडू मध्ये 16 धावा. जो अनुमान वर्तवला होता धर्मेंद्रवर त्याने तो त्याचा नैसर्गिक खेळ दाखवला. व्ही शेप मध्ये खेळला. अलीकडे लुप्त झालेली कला आहे आणि त्या व्ही शेप मध्ये फटकेबाजी इथे दाखवली ती फलंदाज धर्मेंद्रनं. 4 चेंडू आणि 16. पुन्हा एकदा फाईन लेगला खेळायचं होतं. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. कुठली चूक होत नाही. प्रत्यय पाहायला मिळाला. लेग बायच्या रूपानं ही धाव मिळणार आहे. अजूनही सामना बॅलन्स आहे. फलंदाजांना मोठे फटके खेळल्या तर मेजवानी सामना असणारे वशिनी संघाला. मात्र गावदेवी उसारली संघाचा गोलंदाज संजय भगतकडे तगडा अनुभव आहे. तो आपल्या अनुभवपणाला लावणार का. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 15 धावेची गरज. ऑन साइडला जरूर खेळायचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटवर आला नाही. 2 धावेसाठी प्रयत्न आणि यस फलंदाज बाद. अनुमान वर्तवला होता गावदेवी उसारलेनं जर आपण एक चेंडू चांगला फेकला तर यामध्ये कमबॅक करू आणि ते कमबॅक इथे केलंय. 2 ग्रामीणच्या संघामध्ये आपण ही लढत पाहतोय. आता मात्र दादागिरी निर्माण केली ती संजय भगतच्या गोलंदाजीनं. धावफलकावर आपण पाहतो आगेकूच करत असताना चांगलं कौशल्य या चेंडूवर दाखवलं संजय भगतनं. आता मात्र 2 चेंडू आणि 14 धावेची गरज. 2 चेंडू आणि 14 धावा. व्हेरी गुड डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. मात्र तेवढी ग्रेट बॅटिंग होती धर्मेंद्र कडून. अजूनही अपेक्षा. 2 चेंडू आणि 14 धावा. सामना बरोबरीमध्ये सुटला तर स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. गॉन कॅच फलंदाज बाद. विजयावर शिक्कामोर्तब उसारली संघ करतो की का ही सुद्धा चर्चा आहे. आणि आता मात्र 1 चेंडू 14 धावा. ब्युटिफुल मॅच. मात्र हेमंत भगतच्या गोलंदाजीनं सामन्याला कलाटणी दिली. हरेश मुंडेचं षटक संघासाठी मागे ठरलं. 17 धावा आल्या आणि संजय भगतच्या पहिल्या 2 चेंडूवर मार खाल्ल्यानंतर व्हेरी गुड कमबॅक. हेमंत भगतच्या
नेतृत्वाखाली खेळणारा संघ राकेश असतील, हरेश असतील, आज आपण या संघामध्ये पाहतोय अनेक यंग क्रिकेटर आहे. प्लेइंग 11 लिस्ट पाहिल्या. आता मात्र 2 सामन्यामध्ये दादागिरी निर्माण केली ती गावदेवी उसरली संघानं. दिगोडे संघाला पाहिलं, इथे करावे संघाला सुद्धा पाहिलं, नेरुळ आणि जावळे असा सुद्धा सामना असणार आहे. तर संजय भगत इथे मात्र सामना जिंकलाय. यस, ब्युटिफुल मॅच, गोलंदाजी आणि